तोंड लाव की टोकावर, तोंड लाव की टोकावर. लय मस्त आहे मुद्दा बरं का, लक्ष देऊन ऐका. अव तोंड लाव की टोकावर. आता टोक तुम्हाला माहिती नाही होय, टोक टोक आ टोक कशाचा बी असू शकतंय की, सफरचंदाचा, चिकूचा, केळाचा असू शकतंय का नाही. अगं जरा तोंड लाव की टोकावर. पण तुम्हाला सांगू का, हे ऐकायला तसं चुकीचं वाटतंय, पण चुकीचं नाही. तुम्हाला मी राधाकृष्णाची कहाणी सांगणार आहे. ती असं समजू नका राधाकृष्ण म्हणलं की धार्मिक ना ना. राधाकृष्णासारखं तर चरबट कुणीच नाही आहे जगात. हा तुम्हाला माहिती आहे, जर कुणाला काही चुकीचं वाटलं, हे देवाबद्दल अशी कशी म्हणायली आहे, देवानं शिकवलंय माणसाला. हे आधी लक्षात घ्या, कळलं का. मला चुकीचं म्हणण्याआधी हे लक्षात घ्या की देवानं शिकवलंय माणसाला. आता कृष्ण आणि राधा त्याचं प्रेम होतं का लफडं होतं का मग अवैध संबंध होते, हे कोणालाच माहिती नाही. प्रेमात रूपांतर केलंय समजा, लसूण काढायले बोलत बोलत बरं का. हा मालक चिकन आणायला गेले होते, चिकन बनवून द्यायचंय त्याला. चहा टाकला एकीकडं, मग बनवून करतंय म्हातारे. हा तुम्हाला काय सांगावं आता, घरोघरी त्याच परी. मग अवघड असतंय, म्हातारपणाला तर लय अवघड असतंय. सोडायला येईना धरायला येईना, काय करावं आता. तर बघा, कृष्ण आणि राधा. आता राधाचं मन किती बी पवित्र पवित्र स्वच्छ निर्मळ शीतल, पण कृष्ण पुरुष होता की, है का नाही. आणि राधा महिला. पण ती राधा काय म्हणते कृष्णाला, कृष्णा मला तुझी बासुरी आहे ना, बासुरी शिकव ना वाजवायला. कृष्णा मला तुझी बासुरी शिकव ना वाजवायला. तेव्हा ती कृष्ण म्हणतय, तुझ्या येणीचे केस ग मोकळे हायत, तुझ्या येणीचे केस ग मोकळे हायत. त्या मोकळ्या केसाला बघून माझं मन कसं राहवतच नाही ग. कशासाठी. आता ते पुरुषच पुरुष आहे कृष्णा. ते तिला म्हणतय, तू येणी तुझी केसायची, तुझ्या केसायची व माय केसायची, दुसरी नाही. हा दुसरी कशाला म्हणू, केस कुठं बी असते तर तसं काय नाही, कुठं बी केस असतात. पण येणी येणी थोडी ना होती या केसायची, कुठल्या बी होती का. उगा लोक शोकिंग कुणी कुणी त्या कमी केसायला असं असं काय बी शायनिंग करते. तर म्हण कुणी घुंगरू बांधतय, तर कुणी ते किचन बांधतय, तर कुणी रब्बर बांधतय, तर कुणी काय बांधतय. हा मी बी बांधते, क्लिप बांधली माझ्या छोट्या छोट्या केसायला डोक्याच्या डोक्याच्या. नीट आहे ना जरा डोक्याच्या म्हणलंय. हा दुसरीकडे केस असते तर सगळ्याला. मी काय कानातून आले का. तर बघा, ते राधाचे मोकळे केस बघून कृष्णाचं मन कसं लपलपा होत या, लपलपा. आणि मग ते कृष्ण तिला काय म्हणतंय, तुला बासुरी शिकायची का, ये मी तुला शिकवितो बासुरी. पण तुला बासुरी शिकताना
माझ्या सोबत यावं लागन, राहावं लागन टाइम घेऊन. तुला माझ्या संग टाइम काढावा लागन. येतंय का लक्षात आता? तुम्ही लक्षात घ्या गोष्ट. कृष्ण म्हणतंय राधेला. मग त्या राधाला चुटका लागत या, मला शिकविणार आहे, मला शिकविणार आहे, बासुरी वाजवायला शिकविणार आहे. मग ती त्याच्या नादाला लागतीय. राधा रोज टाइम काढतीय त्याला भेटायचा आणि जाऊन भेटतीय. मग तिला म्हणता या, येईत माझ्या जवळ बस जरा बंगईमध्ये, झोक्यामध्ये. हा, मग झोक्यामध्ये बसत येता की मग दोघांना एकमेकांचा स्पर्श होतय. स्पर्श आता राधाबाई आणि कृष्णा गडी. आता गड्याचा आणि बाईचा स्पर्श कसला करंट मारतय का नाही? हा, मग तिथून पुढचं तुम्ही समजून घ्या. उगार काय ना प्रेमाचं नाव दिलंय. प्रेम कशाला म्हणते तर मायलेकराच्या त्या जीवाभावाच्या त्या आपुलकीला, आपलेपणाला ती जन्म देणारी माय एवढं बघा रात्रंदिवस त्या लेकरासाठी तिनं जे जन्माला घातलेलं असते का बाळ, त्या बाळासाठी रात्रंदिवस राबती. आणि पाण्याची फिकीर नाही का, जेवणाची फिकीर नाही का, तिच्या झोपीचं काय अंत नाही का. ती म्हणजे तिच्या स्वतःला विसरूनच जातीय. त्याला कुणी म्हणत नाही प्रेम प्रेम प्रेम. फक्त एकूण एकाचं खर्चीकरण करून घ्यायचं असतंय म्हणून त्याला असं गाज येते आणि असं हुत्तावळ्या होतंय प्रेम. ते अगं बाई जावा काय दणका बसतय तवा मग झापड निघत नाही. डोळ्याची झापड निघत नाही जास्तच. मग ते डोळे बंद करून स्वतःच आयुष्य असं. तुम्हाला तर माहिती आहे ना, मला नाही कळत तेवढं त्या प्रेमाबद्दल, मी नाही बोलत तसलं, जाऊ द्या. हा, मग बघा राधा कृष्ण दोघांचा स्पर्श. आणि मग त्या राधेला आणि कृष्णाला एकमेकाची वड लागती. ती बासरी गेली शिकायची लांबच. तो कसा बासरी शिकवते माहिती आहे का कृष्ण राधाला? बंगईत बसून, झोक्यात बसून तिला म्हणतं या ही बासुरी. आणि ह्या बासुरीच्या टोकाला असं तोंड लावायचं. तोंड सुरुवातीला मी म्हणलंय बघा, टोकाला तोंड लाव की जरा, तो टोकाला तोंड आलं का लक्षात आता? टोकाला तोंड लाव की जरा, टोकाला तोंड. हा, तर त्या बासुरीच्या टोकाला तोंड लावायचं असतं. हे आधी सुरुवातीला शिकविते तिला. बासुरी कशी धरायची, त्या टोकाला कसं तोंड लावायचं, मग कसं फुकायचं, मग त्यात बासुरीतून आवाज कसा निघत आहे, मग ते आवाज वेगवेगळ्या पद्धतीनं काढण्यासाठी त्या बासुरीला बघा भोका असते तर. आणि मग ते कृष्ण म्हणतंय तू टोकाला तोंड लाव, मी त्या बासुरीच्या भोकावर बोट ठेवतो. बोट ते नाही का बघा, बोट अशा 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 बासुरीला करीत येत. हा, बघा मग आता हे देवापासून आपल्याला काय काय मार्गदर्शन मिळत आहे तुम्ही लक्षात घ्या की जरा हळूहळू. देवधर्म आता तुम्हाला वाटेल तुला हे सुचत आहे, मला हे बी सुचत आहे, तुम्हाला मी सांगते बरं का. कृष्ण काल्पनिक गोष्टी हे बरं का, हे जास्त मनावर घेऊ नका. हा, आपण जे आहोत ना ते खरं आहे, सत्य आहे, तथ्य आहे. हा, वास्तव्यात आहे आपण आहेत ते. आपण कर्मकांड कसे करायला ह्याच्यावर लक्ष द्यायचं. पण ते काल्पनिक आपल्याला त्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन होतंय ना, तेवढं घ्यायचं आपण मार्गदर्शन, बाकी सोडून द्यायचं. कळलं का? हा, तर बघा दिस पप्पा, दिस पप्पा चहा बघावा एकदा. मी बसले जराशी इथं व्हिडिओ काढायले. 2च मिनिटं आता झालंच, थोडक्यात उरकी ते आणि समजून सांगते चांगलं तुम्हाला मी. तर बघा
कृष्ण आहे ना, कृष्ण गोकुळामध्ये लहानाचा मोठा झाला आणि बालपण कृष्णाचं किती खरतड. चहा बघा म्हणलो, बालपण किती खरतड कृष्णाचं. त्याच्याच मामाच्या इथं त्याच्याच मायबापाला कैद केलेलं, जन्म त्याचा कैदमध्ये झालेला, पुन्हा त्याच्या बापानं त्याला तिकडं गोकुळात नेऊन सोडलेलं. कुणापाशी? त्याच्या मावशीपाशी. हा, तर त्याची माई वेगळी, त्याला जन्म देणारी माई वेगळी आणि त्याचा सांभाळ करणारी माय, आता ती बी माय झाली की मावशी मायच असते. हा, तर हे कृष्ण देव हाय म्हणते, तर ठीक आहे, आपण बी मान्य करूयात देव हाय, पण देवाला बी चुकलं नाही व, काहीच चुकलं नाही. हा, कर्माचे फळ प्रत्येकानं ते भोगितले. तर आता कर्माचे फळ म्हणजे काय असतं माहितीये का नेमकं? मी जर कुणाला एखाद्या जीवाला काही त्रास दिला तर त्याच्या वेदना त्या जीवाला किती होत असत्याना, अशी जर भावना माझ्या अंतःकरणात नसली तर तिथं बघा मला बी काहीतरी त्रास व्हायला पाहिजे. तेव्हा मग मला त्या भावना माझ्यामध्ये, त्या काय म्हणते तू, त्या भावना दुःखाच्या, की बाबा जीवाला त्रास किती होतंय ह्या अनुभवायला मिळते ना मला बी, त्याला म्हणते तर कर्माचे फळ. हा, दुसरं काय नाही. काय चहा प्यायला येते, जरा शिजू द्या. तर मग कृष्णाचं एवढं जीवन खरतड. बरं, लय म्हातारा करावा, लय सळायला आता बघा, म्हातारा लय सळायला. मला काय सांगायचं तुम्हाला, म्हणून त्याच टायमाला म्हणून तसंच वाकावं लागायला त्याच्यापाशी. कायच बोलू आता, अख्खं तरुण पण घालवलं मी त्याच्यापाशी आणि आता म्हातारपणाला सुटका नाही मला. आता तर लयच आरबळ्याने करायला, कळलं का? ह्या सोशल मीडियावर आहे तसं ना, ते होईन तेवढं त्याच्यातच गुतवाय बघायला मला. तर बघा, कृष्णाची माय त्याला जन्म देणारी ती काय म्हणतीय, कृष्णा तू सगळं तुझ्या हातात आहे, पूर्ण ब्रह्मांड हातात आहे तुझ्या, मग तू ह्याच्या कैदीतून आम्हाला कामून काढीनास. तर ते कृष्ण काय म्हणते माहिती आहे का, माये गेलेल्या जन्मामध्ये मी कृष्ण नाही राम होतो, राम. आता हे कुठं जोडलेलं आहे बरं का कहाणी. मी बी एका धार्मिक विचाराच्या बाईचं ऐकलंय, दुसरं काय नाही. मला एवढी नाही माहिती, मी माहिती घेत बी नाही, मी बुद्धाची माहिती घेते, कळलं का? तर असं नाही की बुद्धाच्या माहितीमध्ये अवैध संबंध हे आपली काम वासना ह्याच्याबद्दल काही मार्गदर्शन नाही. लय 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 आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन. तुम्हाला सांगू का? तुम्हाला जर ऐकायचं असलं तर कमेंटमध्ये मला माहिती द्या, मग मी घेऊन येते ते मुद्दा. मला माहिती आहे बुद्ध काम वासना बद्दल काय म्हणते तर काय बोलते. तर काम वासना एक आपल्या स्वतःसाठी चांगली आहे का वाईट आहे, सगळं मला माहिती आहे. मी ते सगळं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, कळलं का? बुद्धाचं प्रवचन. तर बघा कृष्ण काय म्हणतंय, मी पहिल्या जन्मात राम होतो, राम. आता त्या रामाला 2-3 माया होत्या बघा. मग आता देवाला 2-4 माया होत्या म्हणल्यास किती अवघड आहे माणसाचं. माणसाचं किती अवघड आहे.
आता माझ्या नवऱ्यानं दुसऱ्या आणि 2-3 जर बाया केल्या तर आहे का मला काही, म्हणजे महत्व आहे का मला काही सांगा तुम्ही, माझ्या जीवनाला महत्व आहे का काही. हे नियम बदललेच बरं झालं या. ज्याची त्याला एक बायकून एक नवरा हे लय चांगली गोष्ट आहे. अधिकार हक्क म्हणजे कसा, आता मी ज्याच्यासाठी सगळी स्वाधीन आहे ते बी तर माझ्यासाठी सगळा स्वाधीन असायच पाहिजे ना. ह्याला काय अर्थ आहे, तुला काय करायचे ते तू कर, मला काय करायचे ते मला करू दे, ते झाला अर्थ मग तसला तर. पण देवाच्या राजात तसं नव्हतं जणू, बायाचं काही चलत नव्हतं, फक्त लेकरं पैदा करायचे आणि घरामध्ये करून खायचं होतं जणू पहिलं. हां तर जाऊ द्या ते सगळं. मी तुम्हाला सांगते, कृष्ण म्हणत होता मी पहिल्या जन्मामध्ये राम होतो आणि तू माझी ती माय होतीस ज्या मायनं मला 14 वर्षाचा वनवास भोगायला लावला, म्हणून आता तुला भोगायचा आहे. कळलं का आता तुम्हाला काय म्हणायचंय ती. हा आणि ज्या मावशीनं कृष्णाचा सांभाळ केला ना, ती मावशी त्या रामाची सख्खी माय होती रामाच्या काळात. आता तुम्ही शोध लावा त्याचा. हे काल्पनिक गोष्टी आहेत, पण आपल्या मानवी जीवनामध्ये जे घडत आहे ना, हे शरीर सुखाची भूक ती गड्याची बाईशिवाय बाईची गड्याशिवाय भागत नाही. शरीर सुखाची भूक गड्याची बाईशिवाय बाईची गड्याशिवाय भागत नाही. म्हणून असे कांड आपल्या समोर येतात ना. तुम्हाला मी एक कांड सांगते दुसऱ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ज्याच्या मागं पुढं कुणी नाही ना, त्याला मोहरा बनवण्यासाठी लय सोप्प हाया. हा ज्याच्या मागं पुढं म्हणजे आता बघा, मी प्रत्येकाला तर म्हणू शकत नाही, जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला म्हणू शकते. पण ह्याचा अर्थ मी प्रत्येकालाच लागू करायले असं होत नाही बरं का. कुणाला राग यायला नको. नवऱ्यानं टाकून दिलेली एखादी बाई ती आयुष्यभर विसरत नाही. माझ्या नवऱ्यानं मला टाकून दिलंय, माझ्यात काय कमी आहे, मी बरोबर आहे, माझ्या नवराच चांगला नव्हता, पण शेवटी संसार तर मोडला ना. तर बघा आपल्या इकडं मन आहे, दूध जर पोळालं तर ताक सुद्धा माणूस फुकून पित आहे. पण उत्तावळी काही बाया हे झाला की ते झाला की ते झाला की ती गुतवाय बघतात स्वतःला, केवळ केवळ शरीर सुखासाठी. हा मालकानं चहा इथंच आणून दिला बघा. हो झालाय, गार झालाय. चला मग आता तुम्हाला कळलं का, टोकाला तोंड. आता मी तुम्हाला लावून दाखवू का टोकाला तोंड. आता हे कपाचा टोकच आहे की, कपाचा टोकच आहे का नाही बघा, समोर आहे, तुमच्या समोर आहे. प्रयोग करून दाखवते मी तुम्हाला. टोकाला तोंड लावू जरा. हा हे असं टोकाला तोंड लावून चहा प्याला तर चहा आपल्या पोटात जातोय. नग मला तोच